बरोबर 10:30 वाजलेली आहेत. हॅलो एव्हरीवन, मी श्री आठवीच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तर झाली आहे सकाळ आणि अर्णा गेली आहे स्कूलमध्ये. तिला मी टिफिन दिला आणि अर्णा गेली स्कूलमध्ये. शिवांश गावी गेला काल रात्री, तर तो गावी गेल्यामुळे आज काय तो स्कूलला गेलेला नाही आहे. ची तयारी करतो, आमचा टिफिन बनवतो. तर देते मी किचनमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करत आहे. तर फुल वॉच करा व्हिडिओ आणि कसा आवडला आहे तर कमेंट्स करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सकाळी दोघांचे टिफिन करणार होते, पण नंतर अमित बोलले की मला टिफिन नको आहे. तर मी फक्त माझ्यापुरते चपाती केली आणि भुर्जी करणार होते, तर भुर्जी कॅन्सल करून एक ऑमलेट केलं माझ्यापुरतं. आणि ॲक्च्युली हे घाईघाईमध्ये या ऑमलेटमध्ये मी मीठच टाकायचं विसरले होते. तर बिना मिठाचं ऑमलेट मी ऑफिसला घेऊन गेले. ऑमलेट चपाती घेऊन गेले आणि एक चहा चपाती मी ब्रेकफास्टला केली होती. तर अशा प्रकारे माझ्या एकटीचाच आज होतं टिफिन. त्याच्यामुळे मी आता ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला. तर वाजले होते 9 वाजले, तुम्ही बघू शकता. तर 9 वाजलेत. अजून मला माझीसुद्धा तयारी करायची ऑफिसला जायची. तर जायच्या आधी मी म्हटलं हे घेतलेल्या तर म्हटलं ह्या सगळ्या निसून रात्री मी येताना ऑफिसवरून येताना आणल्या होत्या. मेथी वगैरे होता मी, तर त्या निसून ठेवल्या नव्हत्या. तर म्हटलं त्या साफ करून फ्रीजमध्ये ठेवून देते, नाही तर खराब होईल. थोडा वेळ होता मला ऑफिसला जायचा, त्यामुळे हे मी करायला घेतलं. फटाफट करून जाते. निवडलं की फटाफट आपल्याला करता येतं. माझं एकटीचाच टिफिन होता म्हणून माझं लवकर आवरून झालं, म्हणून मी ह्या भाज्या साफ करून ठेवून दिल्या. नाही तर सकाळी मला एवढा वेळ नसतो आणि सकाळच्या वेळेस सगळं क्लिनिंग झालं तर मला बरं वाटतं, कारण की फ्रेश वाटतं. आणि झाडांना तर मी रोजच पाणी टाकत असते, कारण की झाडं नंतर सुकून जातात तर ते छान नाही वाटत. त्याच्यामुळे मला रोजची सवय झाडांना पाणी टाकायची. जो काय पसारा होतो तो मी ऑफिसला जायच्या आधीच आवरून जाते, कारण की संध्याकाळी घरी आल्यानंतर मग खूप पसारा बघून माझं डोकं फिरतं. त्याच्यामुळे मग हे आम्ही ऑफिसला जेवढं मला जायच्या आधी जेवढं उचलता येईल तेवढं मी उचलायचा प्रयत्न करते. सगळं नीटनेटकं करायचा प्रयत्न करते. त्यानंतर क्लिनिंग वगैरे करून घेते, कारण की मी पहिला मॉपने पुसायची. त्याच्यानंतर मॉपने मला व्यवस्थित वाटत नाही, म्हणून मग मी हाताने पटकन पुसून घेते. तर लादी माझी पुसून झाल्यानंतर मी साईडला मशीन लावली होती. सकाळी पाणी येतं त्या टायमाला, कारण की तेव्हाच माझे कपडे होऊन जातात वॉशिंग मशीनला, बाकीचे कामं आवरस तोपर्यंत. तर ते कपडे पण सकाळीच मी वाळत घालते. रात्री मी कपडे धुत नाही. सकाळी जे काय कपडे आहेत ते माझे होऊन जातात. तर मॉर्निंगला कपडे वाळत झाल्यानंतर मग जे काय माझे नाश्त्याचे आणि जेवण बनवायचे जे भांडी होते ते धुवून ठेवले, कारण की परत किचनवरती पसारा नको. संध्याकाळी आल्यावरती मग किचन मला क्लीन असेल तर बरं वाटतं. फक्त जेवण करून रात्रीची भांडी घासायची. त्याच्यामुळे जे काय सकाळचं आहे ते मी सकाळीच धुवून वगैरे ठेवून देते क्लीन करून, नाहीतर मुंग्या वगैरे नाही तर किडे वगैरे लागतात. त्याच्यामुळे मला सकाळी क्लीन केलं की बरं वाटतं, फ्रेश वाटतं. तशा प्रकारे सगळ्या जे काय माझे नाश्त्याची आणि सकाळी टिफिनची भांडी असतात ती मी सकाळीच लवकर धुवून घेते फटाफट पाण्याच्या टायमाला. तर आता माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे. भांडी वगैरे पण घासून झालेली आहेत. आणि आता 10 वाजलेत आणि माझं ऑफिस 10:30चं असतं. तर 10:30चं ऑफिस असतं आणि मग मला लवकर पोचायचं असतं. तर माझ्याकडे फक्त 15 मिनटं आहेत तयारी करायला. अजून माझं स्वतःची तयारी देवपूजा बाकी आहे. रोज मी ऑफिसला जायच्या आधी माझा ड्रेस इस्त्री करून घेते. मी एकदम इस्त्री करून ठेवत नाही, नाहीतर सगळे विस्कटतात कपाटामध्ये. तर मला जो टॉप पाहिजे तो मी इस्त्री करते. बाकी अमितचे कपडे मी बाहेर देते इस्त्रीला. पण माझा जो एक टॉप आहे ऑफिसला जायचा तो 2 मिनटात सकाळीच मी इस्त्री करून घेते. तर हे माझं रेग्युलरचं आहे. माझी आंघोळ झाली आणि त्यानंतर मी देवपूजा पण करून घेतली. ऑफिसला जायच्या आधी मी दिवा वगैरे लावून येते, देवपूजा करून घेते. तर छान वाटतं जायच्या आधी देवाचा आशीर्वाद घ्यायला. तर इथे आता माझी तयारी करून झालेली आहे अशा प्रकारे. आणि देवपूजासुद्धा झालेली आहे. ऑफिसला जायची बरोबर 10:30 वाजलेली आहेत.
घड्याळ माझं 10 मिनटं पुढे. आता 10 मिनटात मी बरोबर ऑफिसला पोहोचेल, कारण की माझं 10:30चं ऑफिस असतं. तर 10 मिनटात मी बाईकवरती पोहोचेल ऑफिसला. तर आता मी निघते ऑफिसला, नंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. सो हॅलो, मी आली आहे, ऑफिसवरून आली आहे आणि वाजलेत आता 10:30. अजून आम्ही जेवलो नाही आहे. तर मी येऊन जेवण बनवलं आहे, देवपूजा वगैरे केली, जेवण बनवलं आहे. त्या जेवणामध्ये मी शेवग्याचं कालवण केलं आहे, भाकरी केलेत आणि भात केलेला आहे. आणि मम्मी पप्पा पण येत आहेत माझे, पुण्यावरून येत आहेत. तर त्यांना लेट होईल, 12 वाजतील यायला. शिवंश गावी आहे, तर त्याची आठवण येतात. खूप शांत शांत वाटतंय घरामध्ये, काहीच नाही. तर आत्तापर्यंत खूप गोंधळ असता घरामध्ये. तर तो आता गावीच आहे, येईल नंतर. तर आता ॲक्च्युली मला आज जायचं होतं एका हळदीला. मम्मी पप्पा गेले त्या हळदीला, हळदीचा प्रोग्राम होता, पण मी ऑफिसवरून गेले नाही. म्हटलं डायरेक्ट लग्नाला जाईन. तर मम्मी लग्नाला जाईन. तर लग्नासाठी मम्मी पप्पा येत आहेत मुंबईला आणि ते आता हळद करून येतील, 12 वाजतील त्यांना यायला. तर आता आम्ही जेवतो आणि तयारी करून घेतो झोपायची. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.